श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्वांना. आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुम्ही आषाढी एकादशीचं व्रत करत असाल किंवा नसाल, उपवास करत असाल किंवा नसाल, तुम्हाला चुकूनही ही एक चूक अजिबात करायची नाहीये. नमस्कार, मी क्रांती. माझ्या या यूट्यूब चॅनेलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप हार्दिक स्वागत आहे. चंद्रभागेच्या तीरी वसलेले पंढरपूर हे महाराष्ट्रातील स्वर्गच. महाराष्ट्रातील प्रत्येक कानाकोपऱ्यातून भक्त व पालखी पंढरपूरला पायी चालत जातात. यालाच आषाढी वारी असे म्हणतात आणि चालणारे भक्त हे वारकरी होत. चंद्रभागेत स्नान करून वारकरी पंढरपूरच्या प्रभूंचे म्हणजेच विठोबाचे दर्शन घेतात आणि स्वतःला पावन करून घेतात. वारकरी संप्रदायाचा सर्वात मोठा उत्सव म्हणजे आषाढी एकादशी. या दिवशी मोठ्या संख्येने वारकरी पंढरपूरमध्ये विठ्ठलाच्या दर्शनासाठी दाखल होतात. आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षात येणारी एकादशीला आषाढी एकादशी असे म्हणतात. आषाढी एकादशीला देवशयनी एकादशी देखील म्हटली जाते. यावर्षी 17 जुलै 2024 रोजी बुधवारी आषाढी एकादशी येत आहे. वर्षातनं येणाऱ्या 2 एकादशी म्हणजे आषाढी एकादशी आणि कार्तिक एकादशी हे 2 व्रत आपण आवश्यक करायला पाहिजे. आपण प्रत्येक महिन्यात एकादशी तिथी हे व्रत करत नसाल तरी देखील आषाढी एकादशीचं व्रत हे आपण सर्वांनी नक्की करायचं आहे. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वजण आषाढी एकादशीचं व्रत करत असतात आणि हे व्रत करत असताना आपल्या हातून जर का कळत नकळत काही चुका झाल्या तर आपल्याला या व्रताचं संपूर्ण फळ हे मिळत नाही. आणि म्हणूनच या दिवशी तुम्ही उपवास करत असाल तरी उपवास करत नसाल तरी तुम्हाला ही एक चूक या दिवशी अजिबात करायची नाहीये. नाहीतर तुम्हाला संपूर्ण व्रताचे फळ मिळणार नाही. त्यामुळे ती कोणती चूक आहे की ती आपल्याला अजिबात करायची नाहीये याविषयीची माहिती आपण पुढे बघणार आहोतच. त्यापूर्वी तुम्ही जर का चॅनेलवर नवीन असाल तर असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला देखील प्रेस करा. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. या एकादशीपासून पुढचे 4 महिने भगवान विष्णू योग निद्रेत जातात आणि म्हणूनच या एकादशीला देवशयनी एकादशी असे देखील म्हणतात. या दिवशी नियमानुसार भगवान विष्णूंची पूजा केल्याने अपार आशीर्वाद प्राप्त होतात. धार्मिक मान्यतेनुसार आषाढी एकादशीचे व्रत सर्व मनोकामना पूर्ण करणारे मानले जाते. या दिवशी नियमानुसार पूजा व दान केल्यास अक्षय पुण्य प्राप्त होते. या दिवसापासून चतुर्मासही सुरू होतो. त्यानंतर कोणतेही शुभ कार्य करण्यास मनाई आहे. या दिवशी भाविक भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी विविध उपाय करतात. एकादशीच्या दिवशी काही नियम सांगण्यात आले आहे ज्यांचे पालन केल्याने भगवान विष्णू लवकर प्रसन्न होतात. त्यामुळे एकादशीच्या दिवशी काही गोष्टी करणे देखील आपल्याला टाळायचं आहे. तर सर्वात महत्त्वाची पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला या दिवशी ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे आणि देवाचा मंत्र जप करायचा आहे. भक्तीमध्ये तल्लीन होऊन भगवंतावरची श्रद्धा व्यक्त केली पाहिजे. यानंतर दुसरी चूक म्हणजे या दिवशी आपल्याला तुळशीचे पान हे अजिबात तोडायचे नाहीये. भगवान विष्णूंना आपण जो नैवेद्य अर्पण करतो त्यावर आपल्याला तुळशीचं पान हे न विसरता ठेवायचं असलं तरी देखील एकादशीच्या दिवशी चुकूनही आपल्याला तुळशीचं पान हे तोडायचं नाहीये. त्याचप्रमाणे एकादशीच्या दिवशी आपल्याला तुळशीला जल अर्पण करायचं नाहीये. कारण या दिवशी तुळशी ही निर्जला उपवास धरत असते आणि आपण पाणी अर्पण केल्याने तिचा उपवास हा तुटू शकतो आणि त्याचे दोष देखील आपल्याला लागू शकतात. त्याचप्रमाणे या दिवशी आपल्याला कोणत्याही झाडाची हानी करायची नाहीये. म्हणजे या दिवशी आपल्याला कोणत्याही प्रकारची झाडं आपल्याला तोडायची नाहीये. त्यामुळे तुम्ही तुळसच नाही तर तुम्ही इतर कोणत्याही झाडं या दिवशी चुकूनही तुम्हाला तोडायची नाहीये. आता तुळशीची पानं ही तुम्ही आदल्या दिवशी तोडून ठेवू शकतात आणि ती तुम्ही एकादशीच्या दिवशी तुम्ही भगवान श्रीहरी विष्णूंना अर्पण करू शकतात. त्याचप्रमाणे नैवेद्यामध्ये देखील ठेवू शकतात. यानंतर म्हणजे तामसिक पदार्थांचं आपल्याला या दिवशी चुकूनही सेवन करायचं नाहीये. देवशयनी एकादशीच्या दिवशी सात्विक आहार घ्यावा.
या दिवशी चुकूनही मांस, दारू, लसूण, कांदा यांचे सेवन करू नये. याशिवाय या दिवशी कोणतीही नशा करू नये. असे केल्यास भगवान विष्णू तुमच्यावर नाराज होऊ शकतात आणि तुमचे कामं हे बिघडू शकतात. या दिवशी तुम्ही जरी उपवास केला नसेल तरी देखील तुम्हाला या दिवशी या पदार्थांचं सेवन करायचं नाहीये. हे पदार्थ म्हणजेच नॉनव्हेज, मांस, मच्छी तुम्हाला घरात चुकूनही बनवायचे नाहीये. बाहेर देखील तुम्हाला चुकूनही हे पदार्थ खायचे नाहीये. त्याचप्रमाणे तुम्हाला तामसिक पदार्थांचं देखील सेवन करायचं नाहीये. त्याचप्रमाणे या दिवशी तुम्हाला कांदा, लसूण, मुळा या भाज्यांचं देखील सेवन करायचं नाहीये. त्याचप्रमाणे वांग्याची भाजी ही देखील तुम्हाला या दिवशी सेवन करायची नाहीये. त्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एकादशीच्या दिवशी भात हा वर्ज्य करायचा आहे. धार्मिक शास्त्रानुसार कोणत्याही एकादशीला भाताचे सेवन करू नये. या दिवशी व्रत करून भगवान विष्णूंची पूजा करावी. पोहे, पुलाव इत्यादी पदार्थ भातापासून बनवलेले असतात, त्यामुळे हे पदार्थ देखील या दिवशी आपल्याला खायचे नाहीये. आता भात एकादशीच्या दिवशी का खाऊ नये यामागे देखील एक व्रत कथा आहे. त्यामुळे या दिवशी आपल्याला चुकूनही भात सेवन करायचा नाहीये. त्याचप्रमाणे देवशयनी एकादशीच्या दिवशी कोणाशीही वाईट वागू नये, कोणाचाही वाईट विचार करू नये. या दिवशी केवळ भक्तीत लीन राहावे. त्याचप्रमाणे कोणाचाही अपमान करू नये, कोणाला शिवीगाळ करू नये, कोणाशी वाद देखील घालू नये. तर या गोष्टी आपल्याला या दिवशी चुकूनही करायच्या नाहीये. या दिवशी तुम्हाला जास्तीत जास्त श्रीहरी भगवान विष्णू यांची सेवा करायची आहे, उपासना करायची आहे. त्याचप्रमाणे माता लक्ष्मीची तुम्हाला पूजा करायची आहे. या दिवशी तुम्हाला आवर्जून एक वेळा विष्णू सहस्रनाम या स्तोत्राचं पठण करायचं आहे. तुम्हाला तुळशीची पानं ही भगवान श्रीहरी विष्णू यांना, त्याचप्रमाणे आपल्या देवघरात असलेल्या बाळकृष्णाच्या मूर्तीला तुम्हाला अर्पण करायचे आहे. या दिवशी भगवान श्रीहरी विष्णू यांची पंचोपचारे पूजा तुम्हाला करायची आहे. त्यानंतर बघा, या दिवशी आपल्या घरात असलेल्या विठ्ठल रुक्माईच्या मूर्तीची देखील तुम्हाला पूजा करायची आहे. तुमच्या देवघरात असलेल्या विठ्ठलाच्या मूर्तीला देखील तुम्हाला तुळशीपत्र अर्पण करायचे आहे. विठ्ठलाच्या मूर्तीवर देखील तुम्हाला पंचामृताने पाण्याने अभिषेक घालायचा आहे. त्यांची देखील तुम्हाला या दिवशी पंचोपचारे पूजाही करायची आहे. एकादशीच्या दिवशी भात न खाण्यामागची कथा पहा. कथेनुसार महर्षी मेधा यांनी मातृ शक्तीच्या रागापासून वाचवण्यासाठी शरीराचा त्याग केला. यानंतर त्यांच्या शरीराचा एक भाग पृथ्वी गर्भात पडला. असे मानले जाते की ज्या दिवशी महिर्षीचे शरीर पृथ्वीत लीन झाले होते त्या दिवशी एकादशी होती. तसेच महर्षी मेधाने पृथ्वीवर तांदूळ रूपात जन्म घेतला. तेव्हापासून तांदूळ हा त्यांचा जीव आहे असे मानले जाते. म्हणून एकादशीला तांदूळ हा खात नाही. एकादशीला भात खाणे हे महर्षी मेधांचे मांस आणि रक्त सेवन करण्यासारखे आहे असे मानले जाते. आणि म्हणूनच आपल्याला कोणत्याही एकादशीच्या दिवशी तुम्ही उपवास जरी करत नसला तरी तुम्ही भात हा खायचा नाहीये. दुसऱ्या दिवशी तुम्ही उपवास सोडण्यासाठी भाताचं सेवन करू शकतात, परंतु एकादशीच्या दिवशी शक्यतो चुकूनही तुम्ही भाताचं सेवन करू नका. नाहीतर तुम्हाला आषाढी एकादशीचं व्रत केल्याचं संपूर्ण फळ हे मिळणार नाही. व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती जर का आवडली तर व्हिडिओला लाईक करा. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. व्हिडिओ इतरांना देखील शेअर करा. चॅनेलवर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.